ते म्हणजेच हितेश जैन यांना आपण पाहतो. त्याचप्रमाणे स्ट्रायकर आपण पाहतोय एक हरवणारी असा अष्टपैलू खेळाडू प्रताप लाड. त्याचप्रमाणे या नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय रायगडचा वेल फिनिशर म्हणून त्याला ओळखलं जातं. तोच बारक्या कामे लाईव्ह नेशन पाहायला मिळतोय. तो सामना सुरू होतोय. त्यांचा आम्हाला सांगतायत हिअर वी गो. पहिला चेंडू येईल हितेश वर्सेस प्रताप. 4 षटका सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हितेश यांचा काहीसा 8 ते 10 पावलांचा रन पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लाईन टाकलेला इथे मात्र चेंडू कट केलाय. चेंडू 4ला स्क्वेअरच्या दिशेने स्वतः संकेत दिसत चेंडू खाली यायचा प्रयत्न करतील, पण मात्र पहिला चेंडू काय सुरुवात झाली आहे आजच्या दिवसाची. पहिल्या चेंडूवर मात्र इथे कट केला स्क्वेअर कटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि मात्र पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. संघाचं खातं उघडतोय या चौकाराने. अजूनही असे मोठे फटके यावे लागतील प्रताप आणि बारक्या यांच्या बॅटमधून. वळतो आपण सामन्याविषयी पुन्हा एकदा. दुसरा चेंडू असेल हितेश यांच्या षटकातील. पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय या चेंडूवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा हितेश यांचा स्ट्रायकर प्रताप सफलून घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची कडा घेते यष्टीरक्षकाकडून होते हे चूक. झेल सुटते त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची होते आहे सांगता. नक्कीच खूप चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करताना पाहायला मिळतो हितेश. इथे बॅटची बाहेरील कडा नक्कीच घेतली होती तिथे मात्र यष्टीरक्षकाकडून होते थोडीफार चूक. 2 चेंडू समाप्तीनंतर 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन हितेश. फुलंदाज चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कोणी क्षेत्ररक्षक अवेलेबल नाहीये. तुषार चेंडू खाली होती त्या दरम्यान मात्र 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं हे हाणामारीचं शॉट आपल्याला पाहायला मिळतंय. तो पॉवर प्ले म्हणजे हाणामारीचा असं षटक आपल्याला पाहायला मिळतो इथे. हितेश यांचा पहिला चेंडू फुलनेटाला चेंडू इथे मात्र कपेबुकरीता मारला चेंडूला. मला वाटतं कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगलीशी फिल्डिंग केली आहे तिकडे. 2 धावा नक्कीच आपल्या टीमसाठी तिकडे वाचवण्यात यश मिळालं त्यांना. फक्त 2च धावा तिकडे खर्च केलात. खूप काहीसा क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळतात. तर एक शॉर्ट खेळाडू घेऊन नक्कीच हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रताप यांच्या बॅटला मात्र इथे बॉल लागायला लागले. आता मात्र दोन्ही बॉल जे त्यांनी पाहिलं ते मिडल ऑफ द बॅट प्रकारे खेळलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा हितेश यांचा 5वा चेंडू असेल या षटकातील. सफलून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र खोलवर प्रत्येक टाकलेला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणजेच यॉर्करचा वापर इकडे झाला. डॉट चेंडूचे होते सांगता. पहिल्या चेंडू कुठे चौकार आल्यानंतर मात्र रोखून ठेवलं प्रताप यांना. 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा आतापर्यंत खर्च केले. हाणामारीचं पॉवर प्लेचं षटक असणार आहे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. कुठेतरी मोठे फटके यायला लागते गरजेचं आहे प्रताप यांच्या बॅटमधून. पाहावं लागेल शेवटचा चेंडू हितेश वर्सेस प्रताप. सफलून करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची कडा घेते तिकडे आपण पाहतो शॉर्ट टर्नमॅनला अमोल हरी येत आहेत आणि पहिला गडी इथे बाद होते. प्रताप यांच्या स्वरूपात लागलेला पहिला झटका शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाला आणि खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. हितेश जैन यांच्यातर्फे पहिला षटक संपतंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर 1 गडी बाद स्कोअर होतोय ते म्हणजेच 8 धावा. तर इथे मात्र प्रताप यांची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो सुमित यांना. तर निलेश येत आहेत प्रताप यांच्या जागेवर. तदरम्यान काय पाहायला मिळतं अमोल नरवरी वर्सेस बारक्या कांबळे. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळला. चेंडूला कट केलंय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. पहिला येतो चौकार बारक्या यांच्या बॅटमधून. कुठेतरी धावा यायला लागतील. एक मोठा स्कोअरकडे आगेकूच जर करायचे असेल तर बारक्या यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं.
ह्या चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती 12च्या घरात. खूप चांगलीशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाली अमोल नरहरी. मला वाटतं मोरिया 11 या संघासाठी नेहमी व्यावसायिक क्रिकेट यांना खेळताना देखील आपण पाहिलं या ग्राउंडवर. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात देखील त्यांचं एक चांगलं नाव असणार आहे. तेच खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आपण बोलतो सामने दिशेने अमोल वर्सेस बारक्या. पहिला चेंडू मात्र बारक्या यांनी हलक्या हाताने खेळलेला चेंडूला चौकार मारला. पाहावं लागेल दुसऱ्या चेंडूवर काय करतोय. फुल टॉस प्रकार चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतो. यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात सुबोध गवळी तिकडे. एकदा तो झाली दुसऱ्याचा प्रयत्न आणि त्या रनआउटची चान्स मात्र. खूप चांगलं रन बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळालं बारक्या यांचं. या दोन्ही धावसंख्या वाढते. 14च्या घरात पोहोचताना पुन्हा एकदा अमोल आपल्याला पाहायला मिळतात. बारक्या यांना फेस करतील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू इथे मात्र हलक्यात पुन्हा एकदा खेळला कव्हर पंच्या दिशेने. स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. संकेत देसाई तिकडे येत आहेत. तर कुठेतरी इथे लोक थांबलेत. काल मला वाटतं हॅट्रिकवर होताना पाहायला मिळालेलं संकेत देसाई. तेच संकेत देसाई आज इथे मात्र गोलंदाजी करतील का. नक्कीच येणारा काळच ठरवेल. आता मात्र आपण स्ट्राईकवर पाहतो निलेश म्हात्रे यांना. काल खूप चांगली अशी फलंदाजी त्यांच्या मार्फत देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र काय पाहायला मिळते कॉपीबुक स्टाईल चेंडूला बॅकफुटला गेले. त्याला फक्त पंच केलं कव्हरच्या दिशेने. चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळेल. तेवढं चांगलं कलेक्ट नाही करता आला अमोल यांना. बघता बघता 2 धाव देखील इकडे पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या वाढते 17वर पोहोचते आहे. कालचा दिवस जर आपण पाहिला मला वाटतं मी लाईव्हवर पाहत होतो निलेश म्हात्रे यांची बॅटिंग. काल एक नक्कीच एक कुठेतरी मॅच आपल्या टीमसाठी त्यांनी फिनिश करून दिलेली. हाफ सेंचुरी त्यांच्या बॅटमॅन काल पाहायला मिळाली. खूप भेदक अशी फलंदाजी काल त्यांच्या बॅटमॅन देखील पाहायला मिळाली. तीच बॅटिंगची आज कुठेतरी अपेक्षा असणार आहे बारक्या आणि आपल्या संघाला. इथे कुठेतरी रोशन मात्र आज मात्र इथे दिसत नाही आहे ग्राउंडवर. या संघासाठी पाहावं लागेल. पुढील चेंडू इथे मात्र बॅकफुटला गेले. त्याला फक्त पुल केला. चेंडू चालला मिडविकेटच्या दिशेने. एकदा मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. नक्कीच बारक्या तिकडे आले. पहिल्या चेंडूला थांबले. एका धावाने धावसंख्या वाढेल. 18वर पोहोचते धावसंख्या. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 4 षटकार समाप्तीनंतर कुठेतरी 39 धावा हा दाखवत आहे. तर नक्कीच हा प्रोजेक्टेड स्कोर कुठेतरी वाढवावा लागेल बारक्यांना. पुन्हा एकदा इथे मात्र बारक्या यांचा कॉपीबुक स्टाईल मारला चेंडू मिड विकेटच्या दिशेने. फटका फसलाय आणि बारक्या होतोय बाद. नक्कीच अमोल यांना मिळाले यश. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र इथे बारक्याची विकेट घेऊन कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. दोन षटकार समाप्तीनंतर नक्कीच बडी मछली जाल में म्हणावं लागेल बारक्यांची विकेट. 2 षटकार समाप्तीनंतर धावा झालं ते म्हणजेच 2 गडी बाद 18 धावा. तर कामोड्याचा एक नक्कीच एक बॉडी बिल्डर असं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आपण पाहतो. मला वाटतं दानशूर व्यक्तिमत्वांमध्ये टॉप 5 मध्ये बसतात तेच चिन्मय साळुंके यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना देखील विनंती करतो आपण यायचं आहे समालोचन कक्षाकडे येऊन बसायचं आणि सामन्यांचा आनंद देखील घ्यायचा आहे. थोड्याच वेळात आपण त्यांना त्यांच्या मागोमाग आपण पाहतोय कामोड्याचा केतन मात्रे देखील इथे आलेत. नारायण गायखे त्यांना देखील लाईव्ह नक्षा आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर आयडियल अकॅडमी विरुद्ध स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील प्राचील नौपाडा दोन्ही संघाचे कर्णधार जर इकडे असेल आमचा आवाज पोहोचत असेल तर या सामन्याच्या पूर्वार्धानंतर म्हणजे इनिंग्स ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करून घेणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधार रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. तर नक्की ज्या खेळाडूची मगासपासून मला वाटतं सकाळपासून बारक्या ज्या खेळाडूची वाट पाहत होते कधी येईल तो खेळाडू आता मात्र ग्राउंडवर आला. रोशन मात्रे यांना आपण पाहतोय फलंदाजीवर. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली अशी फलंदाजी रोशनने केली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर टेंडरला जी टुर्नामेंट काल चालू होती RCC पेठ विरुद्ध खूप चांगलं असं अर्धशतकी खेळी देखील रोशन यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. तीच चांगली बॅटिंग आपल्याला जी काल पाहायला मिळेल तीच कंटिन्यू करतील का रोशन तर येणारा काळच आम्हाला सांगेल. तर
अस्मित येतोय वैयक्तिक पहिल्या आणि संघाने तिसरं षटक घेऊन. स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळतोय तो निलेश मात्रे बक्षीस जोडी आपल्याला पाहायला मिळते ग्राउंडवर. पहिला चेंडू फुल डॉस चेंडू होता, अतिशय खराब चेंडू. पंचामध्ये इट्स अ नो बॉल आणि पंचामध्ये 22 स्वरूपात देखील येथील चौकार. कुठेतरी इथे धावा इथे अमोल यांनी थांबवलेल्या. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर अस्मित यांनी बीमर टाकून चेंडू यष्टीला काही कळला नाही. चेंडू गेला सीमारेषा पार. 9+4 धावा झाल्या ते म्हणजेच 23. 2 षटका समाप्तीनंतर 23 धावा. पहिला चेंडू पुन्हा एकदा अस्मित यांच्या षटकातील पाहायला मिळेल. स्ट्रायकर आपण पाहतो निलेश म्हात्रे यांना. मोठे फटके कुठे ना कुठे आता यायची गरज असेल. शेवटचे 12 चेंडू असतील इथे मात्र खोलवर टाकलेला चेंडू त्या कॉपी बुक स्टाईल चेंडूला मारलाय कव्हरच्या दिशेने. खूप सुंदर असा फटका. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी असे फटके पाहायला मिळतात, कॉपी बुक स्टाईल ज्याला म्हणतात. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. फुलर लाईन प्रकारचा चेंडू होता, आउटसाइड ऑफ ऑफ स्टंप मला वाटतं टाकलेला चेंडू. तिथे मात्र गेले बॅकफुटला आणि त्याला फक्त दिशा दिली, पंच केला आणि चेंडूला मारलं कव्हरच्या दिशेने. सुंदर असा चौकार येतो निलेशांच्या बॅटमधून. या चौकाराने धावसंख्या वाढेल, 27 वर पोहोचते आहे धावसंख्या. अशीच मोठे फटकेबाजी करावी लागेल या संघाला, ते म्हणजे शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाला. जर ह्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्यांना राहायचं असेल तर. नाहीतर मला वाटतं इथे करो या मरोची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते संकेत 11 या संघासाठी. तर याच दुसरा चेंडू पुन्हा एकदा अस्मित यांच्या षटकातील पाहावं लागेल. आता म्हणजे खूप चांगली अशी फलंदाजी करताना पाहायला मिळेल निलेश म्हात्रे आपल्या संघासाठी. शफलून खेळण्याचा प्रयत्न, फुलटा चेंडू. इथे मात्र खरपोच समाचार घेतला, चेंडूला डिपॉझिट केला मिड विकेटच्या डोक्यावरून. येतो षटकार. पंचामध्ये सांगतो इट्स No+6 आणि 2 बीमर असल्यामुळे मला वाटतं ते गोलंदाज देखील बाद होते. नक्कीच कुठे ना कुठे अपेक्षा होती अस्मित यांच्याकडून चांगली गोलंदाजीची, मात्र 2 लगातारचे बीमर त्यांनी टाकले आणि पंचामध्ये सांगते 2 बीमरमुळे बॉलर बाद करण्यात येतोय. 2 बॅक टू बॅक बीमर आलेत. नोंदणी षटकार. नक्कीच धावसंख्या झाली आहे 34 वर. संकेत देसाई येतील का उरलेले 5 चेंडू टाकायला पाहावं लागेल. इथे सर्वांची मागणी होत आहे. पंकज गाडगे यांनी इथे मात्र पारितोषिक देखील लावलेलं आहे. प्रत्येक विकेटला त्यांच्यातर्फे 200 रुपये पारितोषिक. तर चला थोडं स्पीडअप करायचंय, जास्त वेळ घालवायचा नाहीये. मला माहिती आहे इथे गोलंदाज चेंज होतोय पण जास्त वेळ घालवायचा नाही. तुमच्याकडे अजून देखील 11 चेंडूंचा खेळ इकडे शिल्लक आहे. मला वाटतं शेवटचा षटक संकेत देसाई हाताळतील. तर अस्मित यांची जागा घेण्यासाठी आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते अजूनही अष्टपैलूचा खेळाडू तुषार जांभेकर यांना पाहायला मिळतो. बॉलची मागणी होते, बॉल द्यायचं. तर नक्कीच इथे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. तुषार जांभेकर यांना पाचारण केलंय संकेत देसाई यांनी. आता पण खूप चांगले खेळ असं करता पाहायला मिळेल. कालचाच फॉर्म आज पण मात्र टिकून ठेवलं ते म्हणजे निलेश म्हात्रे यांनी. वैयक्तिक 5 चेंडूंवर 17 धावांवर खेळताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू असेल तुषार यांच्या गोलंदाजीतील. फुलंबा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावला, चेंडू चालला लांब बसला, उत्तुंग असा षटकार येतोय निलेशांच्या बॅटमधून. मगाशी म्हटलं तसं कालचा फॉर्म आज देखील टिकवून ठेवला निलेशांनी. काल KGN मध्ये आणि आज KPL मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप असणार, एक चांगली बॅटिंग लाईनअप देखील बारक्या कांबळे यांच्या संघांची आपण इथे पाहायला मिळते. मग अशी बारके आउट झाले, प्रताप आउट झाले, त्यानंतर मात्र निलेश यांनी एका हाती हा झुंज देताना पाहायला मिळतो खेळाडू. पुन्हा एकदा फुलेंबळा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न मेडिकलच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र बाद होतो निलेश. नक्कीच एक बडी मछली जाल में म्हणावं लागेल. निलेश खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत मात्र करत होते. तुषार यांनी कमबॅक केला आणि निलेश यांची विकेट मिळाली. तर नक्कीच झी क्रिकॉनचे आपले सर्व म्हणजे संदेश बघत आम्हाला एक स्टॅट सांगतात. मला वाटतं मागच्या मॅचमध्ये तुषार जांभेकर हा 12 खेळाडू होता या संघाचा. त्यानंतर मात्र तुषार यांना संधी दिली आणि या संधीवर सोनं करताना आपल्याला इथे पाहायला मिळतो. तुषार आल्या मात्र पहिला चेंडू षटकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय आणि
निलेश यांच्यावर मोठी विकेट इथे मिळते. निलेश यांची जागा घेण्यासाठी अजून एक अष्टप्रयोग खेळाडू ज्याला आपण पाहतो कामोटेमध्ये नीरज मात्र येत आहेत. तर नक्कीच कुठे ना कुठे अजूनही रोशन मात्र यांना स्ट्राईक मिळालेली नाही आहे. शेवटचे 9 चेंडू शिल्लक असतील या पूर्वार्धातील. पुढील चेंडू फुलटॉस प्रकारे टाकले चेंडू, वेगवान प्रकारे टाकले चेंडू, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. 2 धावांचा प्रयत्न करतील का तर नाही. नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवायला पाहायला मिळतात रोशन. कालच्या दिवसात आपण पाहिला रेड हॉट फॉर्म मध्ये सध्या चालणारा हा खेळाडू रोशन मात्र यांना आपल्याला पाहायला मिळतं. काल जे आपण पाहिलं पेंडरला चालू असते रात्रीची टुर्नामेंट होती त्यामध्ये एका हाती झुंज दिलेली रोशन यांनी, पण मात्र बाकी कुठले फलंदाज टिकले नाही. त्यामुळे कामोटे या संघाला काल पराभव पत्करावा लागला. तिकडे इथे मात्र काय पाहायला मिळेल, क्षेत्ररक्षण बॉलर सेंड खेळण्याचा प्रयत्न तुषार यांनी स्वतः फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉलचे होते आहे सांगता खूप वेळानंतर डॉट बॉल नक्कीच येताना इकडे पाहायला मिळतोय. 41 धावा झाल्या धावफलकावर, 3 गडी बाद आतापर्यंत शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाचे. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. तुषार विरुद्ध रोशन, मोठा फटका येईल का तर वाट पाहावी लागेल. शॉर्ट ऑफ लाईन बघा चेंडू, तर इथे मात्र थांबले रोशन, पॉइंटला कट केला आणि चेंडू चालला कव्हरच्या दिशेने. एकच धाव येते, एका धावाने धावसंख्या वाढेल. 3 षटका समाप्तीनंतर 42 धावा. संकेत देसाई येतील का गोलंदाजीसाठी. संकेत देसाई आपण यायचंय. सर्व तुमचे जे फॅन क्लब आहेत संकेत देसाई फॅन क्लब ही तुमची वाट पाहत आहेत. तर पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो आयडियल 11 वर्सेस प्राची 11 नौपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार जर आपण उपस्थित असाल तर यायचं नाणेफेकीसाठी. तर संकेत देसाई जर गोलंदाजीसाठी आले तर हॅट्रिक साठी पुन्हा एकदा 1000 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी आलेलं आहे. पण मात्र काय पाहायला मिळतंय, कुठे ना कुठे त्यांचे फॅन्स इथे नाखुश असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या मॅचला पहिली ओव्हर टाकाल का. तर सौरभ आले इथे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन. स्ट्राईकवर आपण पाहतोय रोशन मात्रे यांना. सौरभ जोशी आले त्या गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सौरभ विरुद्ध रोशन, चांगलासा बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू इथे मात्र थांबले, चेंडूला मारलं, चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, उत्तुंग असा षटकार येतो रोशन यांच्या बॅटमधून. काल रात्रीचा फॉर्म इथे मात्र पुन्हा एकदा कंटिन्यू करताना पाहायला मिळतात रोशन. षटकांना धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 48 या धावसंख्येवर. गणेश यादव यांच्यातर्फे षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पुढील चेंडू पुन्हा एकदा सौरभ यांचा. इथे मात्र घुटना टेक, तमाशा देख, चेंडूला मारले, लांब बसला, मिड विकेटच्या दिशेने येणारा हा खणखणीत षटकार येतो रोशन यांच्या बॅटमधून. अजून एक जर षटकार आहे तर गणेश यादव यांच्यातर्फे 500 रुपयाचे पारितोषिक इथे लावण्यात आलंय. तर नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळतंय कामोट्याचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच रोशन मात्रे आज आपल्याला पाहायला मिळतं लाईव्ह इन ऍक्शन. आल्या मात्र मगासा जर चेंडू आपण पाहिला शेवटच्या चेंडूवर त्यांनी सिंगल घेतलेले. लोक अचंबित होते की शेवटच्या चेंडूवर सिंगल काय घेतलं, तर यासाठीच त्यांनी सिंगल घेतलेला. पहिल्या 2 चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतला आणि तिसरा चेंडू पुन्हा इथे मात्र काय घडतंय, काहीसा लेग ब्रेक प्रकारे टाकलेला चेंडू तिकडे काहीसा कळला नाहीये रोशन यांना आणि गणेश यादव इथे 500 रुपये वाचलेत. शेवटचा 3 चेंडू पुन्हा एकदा षटकार हॅट्रिकचा इथे पारितोषिक रोशन यांच्यासाठी असणार आहे. पुन्हा एकदा सौरभ वर्सेस रोशन. फुल्लेंबा चेंडू इथे मात्र काय शॉट मारलाय, नक्कीच बिग 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 हिट येतो इथे रोशन. पायावर टाकलेला चेंडू होता, फुल लेंथ प्रकार चेंडू होता, फक्त फ्लिक केला आणि मनगडाच्या ताकदीचा आपला वापर पाहायला मिळाला. चेंडूला मारला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. 54 धावसंख्या झालेली आहे, 60 झाली आहे, 60 धावसंख्या झालेली आहे.
पुढील चेंडू इथे मात्र कव्हरच्या दिशेने मारला आणि तेवढाच लांब असा मारला षटकार. काय बॅटिंग करतो आज मात्र रोशन इकडे. काल रात्रीपासून पण त्यांना पाहिला रेड हॉट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील अजून एक षटकार आलाय. मग असं पण पाहिलं अजूनही इथे हॅट्रिक षटकाराचा चान्स आहे रोशन आपल्याला. या चेंडूवर तुम्ही षटकार मारले. चेंडूची मागणी होते. या चेंडूवर षटकार मारला गणेश यादव यांच्यावर 1000 रुपयाचे पारितोषिक. तर शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ वर्सेस रोशन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतो तर एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतो वेळेस बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण आणि मिसफिल्ड इथे पाहायला मिळते. स्वतः संघ मागे बॉल गॅदर करते आणि इथे मात्र नीरज मात्र बाद होत आहेत. धावचित बाद होत आहेत. आपल्याला काय पाहायला मिळते ग्राउंडमध्ये 7 चेंडूवर वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळाले रोशन. नक्कीच तडाखे फडाके गोलंदाज फलंदाजी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 27 या धावसंख्येवर तर जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 69 धावांची गरज. तर निलेश बालराव त्यांचं देखील इथे आगमन झालेलं. आपल्याला विनंती आहे आपण यायचं समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर पुढील सामन्यात नाणेफेक आपण करणार आहोत. आयडियल अकॅडमी विरुद्ध स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील प्राचीन नौपाडा. मला वाटतं प्राचीन नौपाडा या संघाचे कर्णधार चिन्मय साळुंके ऑलरेडी इथे आलेले आहेत. आयडियल अकॅडमी आपलं जर कर्णधार इथे असेल तर यायचं नाणेफेक करायला. तर मी विनंती करतो पनवेल महानगरपालिका वॉर्ड अध्यक्ष अमरजी पाटील सर आपल्या हस्ते आपण नाणेफेक करणार होतो. आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. तर कॅमेरामॅन देखील इथे फोकस करायचं आहे. तर नाणेफेक आपल्याला पाहायला मिळतं अमरजी पाटील यांच्या हस्ते आपण नाणेफेक पाहतोय. कॉल करतील ते म्हणजेच नितीन पनाले. हेड कॉल केलाय. नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच नितीन पनाले यांनी. नितीन आपण निर्णय लवकरात लवकर आम्हाला कळवायचा आहे. गोलंदाजी येस. तर नक्कीच मला वाटतं पहिल्यांदा कोणता कॅप्टन असेल जो ऑलरेडी आपला निर्णय घेऊन आलाय. सर तो जुना बॉल तुमच्याकडे आहे का? त्यांचा नवीन बॉल आहे का तिकडे? नाही. ओके सर बॉल घ्यायचा. नारायण अजून एक बॉल. चोवीस आणि जिंकण्यासाठी 69 धावांचं भलं मोठं आव्हान इथे पाहायला मिळतंय. सलामीला आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोघे अष्टपैलू खेळाडू नक्कीच एक जुईला बिलॉंग करणारा तर एक कामोट्याला बिलॉंग करणारा सुबोध गवारी आणि मकरंद भगत. सलामीला आलेले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं मकरंद भगतवर जो भरोसा आहे संकेत देसाई यांचा लगातार मला वाटतं 4था हंगाम असेल कामोटे प्रीमियर लीगचा. मकरंद भगत यांना नेहमी त्यांनी अडवळ स्थान दिलेलं आहे आपल्या संघामध्ये.
तर आपण वळतोय सामन्याच्या उत्तरार्धाकडे. संकेत दिल्यानुसार शिवांश ट्रान्सपोर्ट या संघांमध्ये असणार सामना. 24 चेंडू आणि 69 रनांची गरज. मॅच ऑन. आपल्या पाहिलं तर रोशन मात्र यांच्याकडे चेंडू सुपूर्द केला. बारके यांनी पहिला चेंडू रोशन यांचा. मकरंद भगत ऑन स्ट्राईक. इथे मात्र काय पाहायला मिळतं बघताच क्षणी फक्त वळालं आणि चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. ISPL असला असं नक्कीच हा 9वा असला असता मकरंद यांच्या बॅटमधून. उत्तुंग असा षटकार येतोय मकरंद यांच्या बॅटमधून आणि इथे मात्र खातं उघडलं या संघाचं. पहिल्या चेंडूवर येतोय मात्र एक दिमागदार षटकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा रोशन यांच्या षटकातील. स्ट्रायकर आपण पाहतोय मकरंद भगत यांना. इथे मात्र बॅकफुटला गेले कट केला चेंडूला आणि इथे मात्र चेंडू चाललाय सरळ कव्हरच्या दिशेने. नक्कीच कुठेतरी आक्रमक सुरुवात पाहायला मिळते संकेत दिले या संघाच्या आणि ह्यासाठीच मकरंद भगत यांना नेहमीच संकेत देसाई यांनी आपल्या संघामध्ये आयकन म्हणून घेतलेला आहे. मला वाटतं 4थं पर्व असेल संकेत देसाई यांच्या कारकिर्दीतलं कामोटे प्रीमियर लीगसाठी जेव्हा जेव्हा वारंवार ते खेळतात. मकरंद भगत यांना नेहमी आपण पाहिलेलं आहे. पुढील चेंडू मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. इथे मात्र वेगाचं परिवर्तन केलं रोशन यांनी. काहीसा स्लो रन प्रकारे टाकलेला चेंडू होता. कमबॅक करताना पाहायला मिळतं रोशन. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल रोशन यांचा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एक हार्ड हिटर फलंदाज सुबोध गवारी यांना आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणाची काहीशी पाहणी करताना आपल्या दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल देखील करतायत बारके यांना आपण पाहतोय. पुढील चेंडू इथे मात्र पाय बाहेर काढला आणि चेंडूला लॉन्च केलं. चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग असा षटकार. नक्कीच मगाशी रोशन यांच्या बॅटमध्ये आपण फटके पाहिले तेवढे चांगले फटके मारायचे या दोन्ही फलंदाजांमध्ये देखील क्षमता आहे आणि त्याचं इथं प्रात्यक्षिक दाखवताना दोन्ही हे फलंदाज मकरंद यांनी देखील पहिला चेंडू षटकार मारला. सुबोध यांनी देखील पहिला चेंडू षटकार मारला. कुठे ना कुठे एक मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना हा संघ पाहायला मिळतो. 24 चेंडूमध्ये भले 69 रनांची गरज असेल पण मला वाटतं जो मेन बॉलर आहे रोशन यांच्यावर इथे आक्रमण चढवलं. पुन्हा एकदा इथे मात्र वेगावर स्वार झाले रोशन. काहीसा ऑफ कटर प्रकारे टाकलेला चेंडू तर काहीसा कळला नाही. सुबोध यांना बॅटची आतील कडा घेतली. पायालगत चाललं स्ट्रेट ऑन द बॉलर सेंट. पुन्हा एकदा रोशन स्वतःच्या फलतूमध्ये कलेक्ट करतील. 5 चेंडू समाप्त झाले. 5 चेंडू समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 17. अजूनही जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 52 धावांची गरज. फिल्डिंग प्रकारे टाकले चेंडू होता. स्वतः फलतूमध्ये कॅच घ्यायचा मात्र इकडे मानस होता रोशन यांचा. नक्कीच एक सफल ओव्हर म्हणावी लागेल आपल्याला संकेत 11 या संघासाठी. पहिलं षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 17 धावा. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलेलं आयडियल अकॅडमी विरुद्ध स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील प्राचीन नौपाडा या दोन संघांमध्ये नाणेफेक पार पडली. नाणेफेक जिंकलेली ती म्हणजेच आयडियल अकॅडमी या संघाने. आणि काही वेळ न दवडता नितीन पनाने यांनी सरळ आम्हाला सांगितलं विल बोल फर्स्ट. तर प्राचीन नौपाडा आपला संघ चिन्मय साळुंखे आपल्याला फलंदाजी असेल. तर हा सामना जसा संपला लगेच आपले फलंदाज पाठवले. त्याचप्रमाणे नितीन आपल्याला देखील विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी 1 ते 1.5 तास लेट चालू आहोत शेड्यूलच्या. इथे मात्र काय पाहायला मिळतंय पहिला चेंडू मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. रोशन तिकडे बॉल तेवढी चांगली फेकी नक्कीच गोळी स्वरूपात टाकलेला चेंडू होता. बारके यांना पहिला चेंडू मात्र इथे सिंगल. आता बारके वर्सेस सुबोध. नेहमी आपण त्यांना जयनुमान कामोटे या संघामध्ये एकत्र खेळताना पाहतो. आज एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना पाहतो. इथे मात्र कॉपी बुक स्टाईल मारलेला चेंडू होता. नीरज तिकडे बॉल खाली येते. त्या दरम्यान अजून एकच धाव मिळते. एका मोठ्या धावसंख्येकडे नक्कीच पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतो. हा संघ जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 50 धावांची गरज. बारकेची ओव्हर कुठे ना कुठे क्रुशियल असणार आहे या सामन्यामध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू
मकरंद यांनी चेंडू डोलाला मिस टाइम स्ट्रोक आणि मात्र इथे बाद होता. पहिला गडी बाद होतो मकरंदच्या स्वरूपात. बारक्या यांना मिळतो ही सफलता. पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो 19 या धावसंख्येवर. तर नक्कीच पाहावं लागेल मकरंद यांची जागा घेण्यासाठी कोण येणार आहे. विस्फोटक असा फलंदाज यावा लागेल. मकरंद यांनी मात्र खूप चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. तीच सुरुवात पुढे कुठे ना कुठे कंटिन्यू करावी लागेल. तर नक्कीच पुढील सामन्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे गणेश कटके, नितीन पवार, अभिनव सैद आणि नितीन पनाले यांना देखील लाईव्ह कनेक्शन आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत इकडे. तर यापुढे कामोटे प्रीमियर लीग असो, केजन प्रीमियर लीग असो, या सर्व सामन्यांना लागलेले आपले मेन जे स्पॉन्सर आहेत ते म्हणजे IDFC फर्स्ट बँक, सागर पाटील यांच्या मार्फत आपल्याला हे सर्व जो पारितोषिक लाभले ते म्हणजे IDFC फर्स्ट बँक यांचा आपण बॅनर देखील पाहू शकता. इथे मात्र काय घडतंय, बॅकफुटला गेलं, चेंडूला फक्त पंच केला लॉंग ऑफच्या दिशेने. खूप चांगली माफक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी धावा आल्या होत्या रोशन यांच्या षटकात, त्या मात्र इथे बारकाई कमबॅक करता पाहायला मिळतं. एक विकेट त्यांनी देखील घेतलाय मकरंद यांच्या स्वरूपात. आता मात्र सुबोधना पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक. इथे मात्र चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ असा मारला शॉट. चेंडू चालला सीमा रेषा पार, षटकार. एक हाती झुंज येताना आपल्याला पाहायला मिळतात सुबोध आपल्या संघासाठी. कुठे ना कुठे एक मुश्किल असं आव्हान नक्कीच आहे, पण मात्र जोपर्यंत सुबोध ग्राउंडवर आहेत तोपर्यंत मात्र हे टार्गेट नक्कीच ते अचीव करू शकतील. अजूनही 13 चेंडू आणि 43 धावांची गरज. तर कोकण सुपुत्र म्हणून ज्यांना आपण नेहमी पाहिलंय, सुमधुर आवाज त्यांच्या मार्फत देखील आपण ऐकलाय, संतोष जाधव यांचं इकडे मात्र ग्राउंडवर आगमन होताना पाहायला मिळते. संतोष, आपल्याला विनंती आहे आपण यायचं संमेलन कक्षाकडे. शेवटचा चेंडू असेल, दुसरा षटक म्हणजे जो बारक्याच्या षटकातील शेवटचा चेंडू सुबोध ऑन स्ट्राईक. फुलून प्रकार चेंडू हेलिकॉप्टर इथं मारलेला शॉट होता. इथे आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेने अजून एक सिंगल मिळतं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील इथे सुबोध आणि एक माफक षटकाची होते सांगता. 2 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 27. 12 चेंडूवर जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. तर यस, थोडं स्पीडअप करायचंय. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. आतापर्यंत 12 चेंडू 27 धावा आल्यात. मला वाटतं तेवढ्याच धावा अजून देखील कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो या संघाचा मगाशी म्हटलं तसं एक अष्टपैलू असा खेळाडू प्रताप लाड यांना या संघामध्ये घेण्यात आलं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रताप येत आहेत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन स्ट्राईकवर आपण पाहतो. आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 14 धावा ज्यांच्या बॅटमध्ये ते सुबोध गोवारी. एक हाती झुंज येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहावं लागेल येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय उरलेले 12 चेंडू पाहावं लागेल. येणारा काय ठरवेल हा सामना कोण जिंकेल. संकेत 11 की शिवांश ट्रान्सपोर्ट. प्रताप वर्सेस सुबोध एक चांगलंसं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं इकडे. पहिला चेंडू प्रताप, राऊंड विकेट येताना सुबोध यांना मारा करतील. फुलटा चेंडू इथे मात्र हे लॉलीपॉप चेंडू सुबोध सोडत नाही कधी. आल्या पहिल्या चेंडूला फुलटा स्वतः चेंडूला डिपॉझिट केलं. रोशन म्हात्रे यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 33 या धावसंख्येवर. नक्की सुबोध यांच्या बॅटमध्ये कुठे ना कुठे धावा यायला लागल्यात. आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. प्रताप यांच्या आल्याला मात्र इथे आक्रमण करण्यात आलं सुबोध यांचं. पुढील चेंडू फुलून प्रकार चेंडू होता. इथे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्करचा वापर करण्यात आला. त्यानंतर मात्र काय घडतं स्वतः फॉलो थ्रू मध्ये काहीचा फंबल होताना पाहायला मिळेल प्रताप. आणि आता दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये यश मिळतं सुबोध यांना. 10 चेंडू आणि 35 धावांची अजूनही गरज. स्ट्रायकर आपण पाहतोय सौरभ जोशी यांना. सौरभ देखील एक चांगला अष्टपैलू असा खेळाडू असणार आहे या संघामध्ये. मला वाटतं त्याचसाठी की किंबहुना त्यांना 1 डाऊन म्हणून पाठवलं. मकरंद यांची जागा घेण्यासाठी सौरभ आलेत.
कुठे ना कुठे मला वाटतं ॲडी कांबळे यांना देखील आज मिस करत असेल हा संघ. ॲडी कांबळे म्हटलं की कामोटे व कायरन पोलार्ड म्हणतात, तितकी चांगली बॅटिंग त्यांच्या देखील मार्फत आपल्याला पाहायला मिळाले गेले 4 ते 5 वर्ष मला वाटतं. पण मागच्या वर्षी मला वाटतं काहीसे दुखापतग्रस्त झाले आणि त्यानंतर मात्र क्रिकेट रेग्युलर खेळायचं बंद झालं ती ॲडी. पुढील चेंडू प्रताप यांचा सौरभ ऑन स्ट्राईक, चेंडू भिरकावला, मिस टाइम स्ट्रोक, रोशन बॉल खाली येत आहेत. त्यानंतर मात्र काय घडतंय आणि ते सोपा झेल रोशन यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळाला. सौरभ येत आहेत, बाद दुसरा गडी होतो, बाद संघ दिले या संघासाठी. आता मात्र समीकरण 10 चेंडू आणि 35 धावांची गरज सौरभ यांची जागा घेण्यासाठी. आता मात्र या संघाचा अजून एक असे पैलू खेळाडू असतात ज्यांच्याकडे पाहायला मिळतात. तुषार जांभेकर येत आहेत सौरभ यांची जागा घेण्यासाठी. तर रायझिंग स्टार या संघाचे पुरस्कर्ते त्याचप्रमाणे सर्व राजजी पांडे इंटरनॅशनल क्लासेसचे देखील ते सर्व आहेत. तर राज सर आपण यायचे, पांडेजी आपण यायचं, स्टेजवर आपलं स्वागत असेल. होतं आपण सामने दिशेने पुन्हा एकदा प्रताप ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. तुषार यांना फुलटॉस प्रकारे चेंडू होता, खोदून मारण्याचा प्रयत्न काहीसा कळला नाहीये तुषार यांना. चेंडू लँड होतोय यष्टिरक्षक हातामध्ये, डॉट बॉलची होते सांगता. कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय आनंदबाई यांना. मला वाटतं कुठे ना कुठे आनंदबाई यांची गोलंदाजी पाहायला मिळते की नाही ग्राउंडवर पाहावं लागेल, येणारा काळच ठरवेल. पुढील चेंडू प्रताप यांचा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना पाहायला मिळत आहे. तुषार ऑन स्ट्राईक, कुठे ना कुठे सुबोधांना स्ट्राईक देणं गरजेचं असेल या संघाला. फुलटॉस प्रकारे टाकलेला चेंडू, इथे मात्र वेस्टर्नचा वेग येतोय, फुलटॉस चेंडूवर बाद होतात तुषार. प्रताप यांना मिळालेला अजून एक मिळते इथे विकेट. फुलटॉस चेंडू होता, आपण पाहू शकता रिप्ले मध्ये सफल होऊन करण्याचा प्रयत्न, कुठे ना कुठे वेगावर स्वार झाले प्रताप आणि वेस्टर्नचा वेग येतोय, बाद होतात ते म्हणजे तुषार. तुषार यांचे आहे घेण्यासाठी येत आहेत हितेश. 7 चेंडू आणि 35 धावांची गरज. जर हा बॉल डॉट आला सुमित तर तुम्ही आनंदबाईला बॉलिंग देणार का? हॅलो 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 इथे मात्र शेवटच्या चेंडूला मारलंय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय एक उत्तुंग असा षटकार. नक्कीच ज्या षटकाराची इथे वाट पाहत होता हा संघ कुठे ना कुठे लेट पण थेट नक्कीच इथे षटकार आलाय. आता मात्र समीकरण बदलतंय, 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. हॅलो हॅलो तर नक्कीच आनंदबाईसाठी इथे पारितोषिक आलेलं, आनंदबाईच्या बॉलिंगसाठी इथे लोक थांबलेली, पण मात्र इथे नक्कीच क्रुशियल मोमेंट असणार आहे या सामन्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं गोलंदाजी देतील ते म्हणजे नीरज यांना आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 6 चेंडू असेल जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. जर कुठला फलंदाज हा सामना पलटवू शकतो तर नक्कीच तो सुबोध असणार आहे. 6 चेंडू सुबोधांना फेस करावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. नीरज वर्सेस सुबोध एक चांगलासा बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा 6 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. पहिला चेंडू नीरज यांचा, मलिंगा स्टाईल ऍक्शन त्यांची, कुठे ना कुठे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू चालू स्कोअर लेगला, धाव घेत नाही. अजूनही 5 चेंडू 5 षटकारांची गरज आहे. एक आगळी वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते नीरज यांची. मलिंगा स्टाईल कुठे ना कुठे डिलिव्हरी करतात त्या चेंडूची. पुन्हा एकदा नीरज यांचा दुसरा चेंडू सुबोध यांच्यासाठी. स्लो रन परा चेंडू, इथे मात्र दिशावून गोलंदाजी. पंच आम्हाला सांगता इट्स अ वाईट बॉल. फायनल आपण पाहतोय अरविंद शिंदे यांना बॉल गॅदर करताना.
आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. अजूनही 5 षटकार जर या सामन्यामध्ये आले तर कुठे ना कुठे हा सामना जिंकू शकतो. फुल टॉस प्रकार फुल लेंथ प्रकारे टाकलेला चेंडू इथे मात्र काहीसा कळला नाहीये सुबोध यांना. यॉर्कर इथं टाकलेला नक्की चेंडू होता आणि कमबॅक करताना पाहायला मिळत नीरज. समीकरण बदलतं. 4 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला मारलाय लाईटच्या डोक्यावरून. चेंडू होतो उत्तुंग असा षटकार. चेंडूची मागणी इथे होता पाहायला मिळते. खूप लांब असा षटकार मारला होता सुबोध यांनी. आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. काहीसा लेट पण थेट आलेला हा शॉट आपल्याला पाहायला मिळाला सुबोध यांच्या बॅटमधून. शेवटचे 3 चेंडू असेल नीरज यांच्या षटकातील. जर लिगल डिलिव्हरी तर टाकलं तर 3, जर लिगल नाही टाकले तर मला वाटतं 1 चेंडू देखील सुबोध मॅच पलटवू शकतो. फुले मला टाकला चेंडू, बॅटची कडा घेतो, चेंडू चालला फायनलच्या दिशेने. सुमित बॉल खाली नक्कीच यायचा प्रयत्न करतील. त्यानंतर चेंडू चाललाय कार्पेट लगत, चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार येतोय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. जर इथे 2 लिगल चेंडू आले तर नक्कीच 2 चेंडू उरतील. शेवटचा 2 चेंडू नीरज यांच्या षटकातील. स्ट्रायकर पुन्हा एकदा सुबोध स्लो रन प्रकार टाकल्याचे इथे मात्र सफल झाले. चेंडूला भिरकायला फायनलच्या दिशेने आणि इथे फक्त सिंगल घेतली आहे. या सिंगलच्या जोरावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 52च्या घरात धावसंख्या पोहोचते आहे. शेवटचा चेंडू असेल या उत्तरार्धातील. त्याचप्रमाणे विनंती करतो आयडियल अकॅडमी, आपण हा चेंडू एकदम लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. त्याचप्रमाणे मी विनंती करेन प्राचीन नौपाडा संघाने क्षेत्ररक्षणासाठी फलंदाजी पाठवायची. इथे मात्र बारक्या चेंडूवर येत आहेत, मिसफील्ड होत्या बारक्यांच्या, याच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा सामना जिंकला ते म्हणजे शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाने. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला. काहीसा लेट झालेला पण मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले बारक्या आणि हा सामना जिंकला शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाने. मी विनंती करेन कामोट्याचा एक सुमधुर आवाज आणि ज्यांच्या कॉमेंट्री देखील आम्ही बघून शिकलो ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके विनोद जगदाळे उर्फ जेडी सर यांना मी आमंत्रित करतो पुढील सामन्याचं समालोचन हाताळण्यासाठी. काय नाश्त्याला आणि मग अनुजला नाश्ता अनुज ठीक आहे चालेल.